नमस्कार. मी मदनजी रेनगडे पाटील, शिवप्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला महाराष्ट्रातील शिवप्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, गाव प्रतिनिधी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, त्यानंतर विशेषतः आजचा हा जो व्हिडिओ आहे तो परभणी जिल्ह्याकरता स्पेशल तुमच्यासमोर येण्याचा योग आला. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण गेल्या 24 वर्षापासून जे काम करतोय ते काम करत असताना फारसं परभणीमध्ये आपण काम केलं नाही आणि म्हणून परभणीला यावेळेस आपण विशेष प्राधान्य दिलेलं आहे. आणि विशेषतः परभणीमध्ये जे काही नवीन गावप्रतिनिधी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख घेतलेले आहेत त्यांना कामाची माहिती व्हावी, काम कशा पद्धतीनं करायचं आहे. ग्रामीण भागात आपल्याला शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला मदत करत असताना नेमकी आपली भूमिका काय आहे, आपण कोणते कोणते कामं लोकांना देणार आहोत, त्यांना काय सेवा देणार आहोत, याविषयी अगदी तुमचा फारसा वेळ न घेता अगदी 3-4 मिनटामध्ये तुम्हाला हा विषय समजून सांगण्यासाठी मी मुद्दाम तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न केला आहे. तर लक्षात घ्या, आपल्या परभणीमध्ये शासकीय विश्रामगृह सावली येथे पदाधिकाऱ्याच्या जवळपास 2 बैठका झाल्या. त्या बैठकांच्या माध्यमातून मी शिवप्रतिष्ठानची तोंडओळख आपल्याला करून दिलेली आहे. परंतु आज जे नवीन प्रतिनिधी आहेत त्यांना अजूनही फारशी म्हणजे शिवप्रतिष्ठान कोण्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं काम करतं याची पूर्ण कल्पना नाही आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून साधारणतः 82 विभागात काम करतो, ज्यामध्ये शिक्षण, साहित्य, कला, उद्योग, व्यवसाय, रोजगार, स्वयंरोजगार, क्रीडा, साहित्य, कला या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना परभणीमध्ये सुरुवात करत असताना आपण कृषी विभागापासून केलेली आहे. कृषी विभागामध्ये आपण परभणीचा अभ्यास केल्याच्या नंतर हे लक्षात आपलं आलं की इतर महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्याच्या तुलनेत परभणी हा खूप पाठीमागं राहिलेला आहे. तो त्याचे कारण मीमांसाची आपण चर्चा केली. कारण परभणीमधला शेतकरी विशेषतः खूप मेहनत घेतो, परंतु त्याच्या हातामध्ये स्वतःच्या जो पीक घेतोय, त्याचा जे माल उत्पन्न करतोय, त्या उत्पन्न झालेल्या मालाला जो भाव आहे, जो दर आहे, तो त्याच्या हातात नाही आहे. म्हणजे त्यानं शेतात पीक टाकल्यापासून ते पीक येईपर्यंतचा जो खर्च आहे, ज्याला आपण उत्पादन खर्च म्हणतो, तो उत्पादन खर्चसुद्धा कित्येक वेळा त्या पिकातून निघत नाही. आणि म्हणून ही समस्या दूर करण्यासाठी, त्याला हमीभाव मिळावा यासाठी आपण शेतकरी उत्पादक कंपनी परभणीसाठी, परभणीच्या शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार आपण युद्ध पातळीवर शेतकरी उत्पादक कंपन्याचं काम सुरू करण्याचं काम चालू केलेलं आहे. परंतु अनेक गावप्रतिनिधीच्या, तालुका प्रमुखांच्या मनामध्ये अशी शंका आहे की आता हे काम संपलं, आता पुढं काय करायचं आहे, पुढं आम्ही काय काम करणार आहोत. तर मित्रांनो, लक्षात घ्या, माझ्या सर्व बहिणींना मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो की आपला एक प्रोजेक्ट नाही आहे. जसं मी म्हणालो की आपलं सर्वच विभागामध्ये काम आहे. आपल्याला शिक्षण विभागामध्ये काम करायचं आहे. ग्रामीण भागामधल्या तळागाळातील कुटुंबातील जो विद्यार्थी आहे, जो अतिशय गरीब कुटुंबामध्ये आहे, तो शिक्षणाचा फारसा खर्चही करू शकत नाही आणि त्यालासुद्धा उच्च क्वालिटीचं शिक्षण मिळावं यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, त्यासाठी आपला एक भविष्यामध्ये येत्या जूनच्या 15 तारखेपर्यंत एक ॲप लॉन्च होणार आहे शिक्षण विभागामध्ये. त्या विद्यार्थ्यांना उच्च क्वालिटीचं शिक्षण मिळावं यासाठी त्याची तुम्हाला इत्यंभूत माहिती येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही देणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला हेही मी सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शिवप्रतिष्ठानची एक कामाची पद्धत आहे, एक स्ट्रॅटेजी आहे की हे सगळं, ही सुविधा देण्यासाठी आपली एकच अट असते की तो जो संबंधित व्यक्ती आहे गावातला, तो आपला सामान्य सभासद असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपण त्याला शिवप्रतिष्ठानची सेवा देऊ शकत नाही. आता बघा, सामान्य सभासद म्हणजे काय, मी तुम्हाला अगदी 1 मिनिटात सांगणार आहे. कुठल्याही संस्थेमध्ये 3 प्रकारचे सभासद असतात. एक असतो संस्थापक सभासद, संस्था स्थापन समयी त्या लेखावर, संस्था स्थापन समयी जे कागदपत्र, डॉक्युमेंट्स असतात, त्या डॉक्युमेंट्सवर ज्या लोकांनी सह्या केलेल्या असतात त्याला संस्थापक सभासद म्हणतात. दुसरा सभासद असतो तो सामान्य सभासद. सामान्य सभासद म्हणजे
ज्या काही शिवप्रतिष्ठानच्या घटनेमध्ये ज्या काही तरतूद आहेत सामान्य सभासद होण्यासाठी त्या पूर्ण करणाऱ्या कुठल्याही नागरिकाला आपण सामान्य सभासद देऊ शकतो. आता त्या अटी कुठल्या आहेत तर लक्षात घ्या. त्या 5 अटी आहेत. एक, तो भारताचा नागरिक पाहिजे, त्याचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे, तो वेडा किंवा दिवाळखोर नसला पाहिजे, म्हणजे जे शासनाचे जे मेंटल हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये त्याचं नाव कधीही गेलेलं नसलं पाहिजे, त्याला भारतीय दंड संहितेनुसार एखाद्या गंभीर गुन्ह्याखाली शिक्षा नाही झालेली पाहिजे, त्याच्यावर केसेस कितीही असतील तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, परंतु न्यायाधीशांनी केस फायनल होऊन त्याला शिक्षा नाही दिलेली पाहिजे आणि त्यानं आपली जी फी आहे सामान्य सभासदत्वाची 101 रुपया ती त्यानं भरली पाहिजे. अशा कुठल्याही भारतीय नागरिकाला आपण सामान्य सभासदत्व बहाल करतो आणि एकदा त्याला सामान्य सभासदत्व बहाल झालं की 1 वर्षभर त्याची जी काही काळजी आहे ती आपण वाहत असतो. म्हणजे त्याचे जे काही कामं असतील ते आपण करत असतो. त्याचे जे काही कामं म्हणजे नेमकं काय, त्याच्या हाताला काम नसेल तर त्याच्या हाताला काम मिळावं यासाठी त्याला किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्याचा उद्योग व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला जातो. आता बहुतांश लोक जे काही म्हणजे महिला असतील, आपले प्रतिनिधी असतील, त्यांना अशी शंका येते की बा किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्याचा उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे, म्हणजे आपण कोणते प्रशिक्षण देऊ शकतो. तर लक्षात घ्या, फार व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी काही तुम्हाला इथं त्याची नावं सांगू शकणार नाही, परंतु तुम्हाला एवढं निश्चित सांगतो की जवळपास 350 प्रकारचे प्रशिक्षण आपल्याकडे उपलब्ध आहे. आता मग याची जी काही यादी आहे ती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर PDF माध्यमातून आपण पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला हेही सांगेन, जसं मी म्हणालो की शिक्षण विभागामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याला जर आता गंमत अशी आहे, तुम्हाला इथे एक शंका येईल, जर आपल्याला त्या व्यक्तीला सामान्य सभासदत्व असल्याशिवाय जर आपण त्याला कुठली सुविधा प्राप्त करून देऊ शकत नाही तर मग विद्यार्थ्याचं तर वय 18 वर्ष पूर्ण नसतं, मग त्याला आपण कशी सुविधा देणार आहोत. तर लक्षात घ्या, जो विद्यार्थ्याचा पालक आहे ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण नाही, एखादा विद्यार्थी आहे त्याला आपल्याला सुविधा द्यायची आहे, तर त्याचा पालक जो कोणी त्याचे वडील असतील, जो कोणी पालक असतील तर तो आपला सभासद असणं अनिवार्य आहे. त्याशिवाय आपण त्या विद्यार्थ्याला सुद्धा मदत करू शकणार नाही. तर लक्षात घ्या, मग नेमकं तुम्हाला आता काय काम करायचं आहे आपल्या प्रतिनिधींनी, तर गावामध्ये तुम्ही ज्या कुठल्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये तुम्हाला नियुक्ती दिलेली आहे, तर ती नियुक्ती दिल्याच्यानंतर आपला जो सामान्य सभासदत्वाचा जो फॉर्म आहे तो प्रत्येक घरी जाऊन तुम्हाला भरून घ्यायचा आहे. ज्याची इच्छा आहे तो तुम्हाला सभासदत्वाची फी देणार आहे आणि ज्याची इच्छा नाही आहे त्याचा फॉर्म भरून घ्यायचा, फक्त त्याच्याकडून पैसे घेऊ नका, काय अडचण नाही आहे, परंतु त्याचा अर्ज भरून घ्या. याच्यासाठी की एक प्रकारचा आपला सर्वे आहे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की त्या व्यक्तीकडे आपण गेलो होतो, भविष्यामध्ये त्यांना असं म्हणता कामा नये की तुम्ही आमच्या गावामध्ये आवडानिवड केलेली आहे, आम्हाला तुम्ही सभासदत्व म्हणून स्वीकारलेलं नाही, असं होता कामा नये. म्हणून माझी तुम्हा सर्व गाव प्रतिनिधींना एक विनंती आहे की तुम्ही प्रत्येकाच्या घरी जायचं आहे, त्याच्या घरातली पूर्ण माहिती घ्यायची आहे, त्याला माहिती द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही जर आमचे सभासद झालात तर 1 वर्षभर आम्ही तुम्हाला मदत देणार आहोत. आता बघा, मी एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला आजच सगळ्या गोष्टी मी सांगून दिल्या तर तुमच्या डोक्यावरून जाण्याची दाट शक्यता आहे, तुमच्या लक्षात येणार नाही आणि म्हणून मी एक मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला पुनश्च एकदा मी सांगतोय, सामान्य सभासद तो एकदा आपला झाला की त्याची सगळी आपण काळजी वाहतो. म्हणजे नेमकं काय, त्याच्या हाताला काम नसेल तर त्याच्या हाताला काम देणं, त्याच्या घरामध्ये विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याची काळजी वाहणं, त्याला प्रशासकीय यंत्रणेमध्ये कुठं काय अडचण आली तर त्या अडचणीच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण त्याला मदत करणार आहोत. तर असो, मी तुम्हाला जे काही आत्तापर्यंत ज्या काही 2-3 गोष्टी सांगितल्या ह्या तुमच्या लक्षात आल्या असतील असं मी गृहीत धरतो. आणि जर काही याच्यातला विषय तुम्हाला समजला नसेल तर कृपया स्क्रीनवर जे काही आम्ही तुम्हाला एक नंबर देत आहोत, जो व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरही तुम्ही कळवू शकता, तुमचे काही प्रश्न असतील तर सांगू शकता, किंवा शिवप्रतिष्ठानचा जो शिवप्रतिष्ठान 2000@gmail.com या मेलवर सुद्धा तुमच्या समस्या प्रश्न तुम्ही टाकू शकता. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रश्नाची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आणि पुनश्च एकदा तुम्हाला परत सांगतोय की ही तुमची जी नियुक्ती केलेली आहे ही मानधन तत्वावर आहे आणि म्हणून तुम्ही काम केलं तर तुम्हाला मानधन मिळणार आहे.
तर माझी एक विनंती आहे तुम्हाला की सामान्य माणसांच्या प्रश्न ज्या प्रमाणात तुम्ही सोडवणार आहात त्या प्रमाणात तुम्हाला मानधन मिळणार आहे. कारण ज्या परभणीमध्ये 2 मिटिंगा झाल्या त्या मिटिंगामध्ये मी तुम्हाला हा सगळा पूर्ण विषय समजून सांगितलेला आहे की तुम्ही इतरांचं भलं केलं तरच तुमचं भलं होणार आहे. अन्यथा तुम्ही जर म्हटलात की भलं माझंच झालं पाहिजे, जे काही पाहिजे ते मलाच मिळालं पाहिजे, असं होणार नाही. आणि म्हणून पुनश्च एकदा मी तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं आणि तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विकास व्हावा अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.